मालेगाव तालुक्यातील टोकडे गावाची ओळख आता विकास कामांपेक्षा गूढ कामांसाठी होऊ लागली आहे। गेल्या 6 वर्षात गावात घडलेल्या 3 घटनांनी ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्का दिलाय। पहिली घटना 2020 मध्ये घडली। 4 युनिटच्या महिला शौचालयाचं बांधकाम सुरू झालं। जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीच्या नावे कार्यादेश निघाला, मात्र तत्कालीन सरपंचांनी हे काम ग्रामपंचायतीचं नसल्याचं लेखी जाहीर केलं। त्यामुळे गावात एकच चर्चा होती, हा अज्ञान दानशूर कोण। दुसरी घटना 2022 मध्ये घडली। कागदोपत्री 18 लाख रुपये खर्चून रस्ता तयार झाल्याचा दावा करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात रस्ता सापडला नाही। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी रस्ता शोधून देणाऱ्यास 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करून जिल्हा परिषद प्रशासनालाच खुलं आव्हान दिलं होतं। 4 वर्ष झाले तरीही आजही तो रस्ता ग्रामस्थांना दिसलेला नाही। आणि आता तिसरी घटना, जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास 10 ते 15 लाख रुपये किमतीचे पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहे, मात्र ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता या कामाचे कोणतेही अधिकृत आदेश आमच्याकडून देण्यात आलेले नाही असं सांगितलं जात असल्याचा दावा आहे। सरकारी यंत्रणा जर अनभिज्ञ असेल तर काम नेमकं कोणी केलं आणि ते करणारा दानशूर कोण, याबाबत ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झालंय। टोकडे गावात काहीही शक्य आहे। कधी 18 लाखांचा रस्ता चोरीला जातो, तर कधी लाखोंचे शौचालय आणि पेव्हर ब्लॉक अज्ञात दानशूर बांधून जातो। या सर्व घटनांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून जनतेसमोर सत्य आणावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। अन्यथा टोकडे गावाची ओळख गायब रस्ते, अज्ञात दानशूरांचं गाव अशी होण्याची भीती विठोबा द्यानद्यान यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी विठोबा द्यानद्यान, सामाजिक कार्यकर्ता, टोकडे गावातील नागरिक आहे। सन 2020 मध्ये आमच्या गावात एक महिला शौचालयाचं 4 युनिटचं एक दात्याने दान केलेलं होतं। तसाच काही प्रकार आज गेल्या 3 महिन्यापासून जिल्हा परिषद मराठी शाळेत सुमारे 10 ते 15 लाखाचे पेव्हर ब्लॉक अज्ञात दात्याने टाकून गेलेला आहे। त्याची मी सगळीकडे तपासणी केली असता, विचारणा केली असता कुठल्याही प्राधिकरणाने हे काम आमच्याकडून नाही असे सांगितले आहेत। याबाबत मी ग्रामसेवकांना, कार्यकारी अभियंता मेतकर सरांना, पंचायत समितीमध्ये विचारणा केली। त्यांनी सांगितलं का सदर काम आमच्या मार्फत नाही। ग्रामसेवक यांनी सांगितलं का सदर कामाची आपण कुठलीही मागणी केलेली नाही, हे काम कोणी दिले काहीच कोणाला माहिती नाही। तसेच मग नंतर गावकऱ्यांनी सांगितलं का हे कोणी अज्ञात दात्याने, जसं पूर्वी शौचालयाचे दान केलं होतं तशाच दात्याने हे दिलेलं आहे असं गावकऱ्यांची धारणा झाली। त्या दात्यांचा आम्ही शोध घेत आहोत। अशा दात्यांनी वेळोवेळी टोकडे गावात येऊन असं विकास कामात दान करावं, जेणेकरून शासनाकडून येणाऱ्या निधीची आवश्यकता भासणार नाही। त्या दात्याचा ग्रामस्थांकडून सहर्ष स्वागत करीत आहोत आम्ही, व आल्यावर त्यांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत। सदर पेव्हर ब्लॉकचे काम आता ग्रामस्थ करतील, परंतु हे काम नंतर एखाद्या निधीत टाकून शासनाचा निधी लाटण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला कायद्याचा बालेकिल्ला दाखवण्यात येईल, याची नोंद घ्यावी।